हे लागा कारभारी स्वामीनी कुठे या होय का बघा इकडे इडल्याचं झालं तयार बाय अयो बघा कुकरला इडली टाकली कशी काय इडली टाकली आहे तो होय ग बघा लगा काढ नको वापलून दे बघा तर ही ह्या दोघींची कमाल आहे होय ग मग काय तुम्हाला आवडत इडल्या मग केल्या त्या दिवशी केलेल्या पुरल्या नाहीत त्या होय का हा नवरा लावती होय नवरा लावून आली म्हणती आहे होय बाय अयो हा हो काय म्हणती मग कसं काय इडल्या आज अचानक कसं काय इडल्या बनवाय घेतल्या भिजाय घातलं होतं काल होय संध्याकाळी काल हो काल काल सकाळचं होय रात्री बारीक करून ठेवलं मुरायला बर आणि आता केलं बघा अशा इडल्या बनवले तुम्हाला कोणा इडली आवडती होय ग हा समजा आवडत होय मला तर लय आवडते अगं इडली मग काय चटणी बनवताय का सांबर बनवताय सांबर होय का ए स्वार्थाम दिसत दिसत डिस 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 मग सांबर मध्ये होय कस काय झाली या छान झाली छान झाली या अगं बया कोणी बनवली या कोणी आजीने बनवली होय बघोय बघोय आयो कशी काय पोरगी म्हणती आजीने बनवलंय हा मीच केली ट्रेकिंग मग सांग की रेसिपी कशी कशी केली कशी नाही काय काय टाकलं त्यात उडदात डाळ तांदूळ होय का भिजाय घातलं हा बारीक केलं रात्री हा ते झालं की पण त्यात काय टाकलं चव येण्यासाठी काय मीठ सोडा व्हायचं फुगण्यासाठी होई सोडा लय वापर नका ना दाखलं पोट फुगल सोड्याने उडत चांगलं असतं सोड्यान चांगलं होतं होई ना फुगत होय का हा वापरलं ना ती नाही अजून वाफेवर ठेवायचं का त्याला वापरले करायचं हो की पण त्याला कसं वाफेवर ठेवायचं कसं ठेवायचं बघा लोका काढलं गाईन तो का बघायचं कसं चिकाटते हाताला मग आहे का नाही झालंय तयार केलं बंद आता ती खाली घेणार बाय आईची सकाळ सकाळची दोघींनी केलं बरं का दोघींचं लई धिंगाणाच चाललाय नुसता आता सांबर बनवायचं सांबर आता कारभारीने बनवून बघा बघितलं का हो का खाली वापरलं खालचं ग खाली पाणी असतं का त्यात पाणी होय लय जोरात चाललाय कार्यक्रम इडलीचा सांगलीला बी होय इडलीचा वय इडली सांबर कोण बनवतोय मी शेंगदाण्याचं वय सांबर का चटणी चटणी काय बनवते सांबर नाही मी मम्मी काय तू मम्मीकडेच जा माझ्याकडे येऊ नको तू सर मम्मीकडे अजून सर माडी बसती का चहा बी पिली नको गरम आहे थांबच नाही घेत तुझीशी द्यावं खाणार आहे का सांबर सांबर मला आवडत सांबर नाही होय पप्पाला घेतो मम्मी करते लगेच चटणी चटणी नाही करायची सांबर करायचं आहे म्हणती या होय पातळ सांबर करायचं आहे तुमच्या मनाने मरण आहे का बघ अयो सासू सुनू ढकलती सुन सासू ढकलती नक्की काय करणार हो सांबर सांबर की ज्या काढायची का अजून इडल्या टोपल्यावर तर इडल्या व्हायला पाहिजे तेव्हा सांबर करा बघा हाय का पीठ आहे ना हाय की माझं कुकर होतला ना करा म्हणजे मला बी उरकून जायला फलटणला हा झालं की करायचं म्हणजे मी बी जातो हालून बारीक करते बरं पाणी आणू द्या पाणी गेलं की पाणी आता दिवसभर चालणार आहे हो ते भिजवायचे तुकडा कुरडीचं रान किती बी चालेल की मला बी तिथं पुरीचे कपडे आणायचे ही काढून करायचं शंभर मग गाळा उकडायला घालायचं बरं हिला आणखी घ्यायला कोण नाही मी काय काही ओढते ते आहे की त्यांच्या मागं त्यांचं काम कशाचं ते आहे बघा माणसाना सगळ्या ताईंनं दादानं आमची सकाळ सकाळ अशी चालू असते बघा एकाच पोरग रडतंय तर एकाला पाणी आणायचंय तर एक म्हणतंय मला फलटण पण दिवसभर लाईट आहे की काय अडचण बंद झाल्या परत तिथं धरायचंय कांद्यावर तिकडे येते डोंगराचं पण असतं डोंगराचं मागे धरलंय धरणार आहे अंकल धरलंय माग डोंगरातलं हो हीच उरकून घ्या तुम्ही घेते येतात घ्या की उरकून ती नुसतं काढायचं ती
आणि सांबार करा तेवढं. लय उशीर होते कुणा पाण्याचं एक गबाळा होतं. पाणी एक का पड दिसणार. डोक्यात ती फिटच बसलेली आहे म्हणजे रेकॉर्डच झालेलं आहे. पाणी 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 आता दिवसभर लाईट आहे. दिवसभर मोटर चालणार आहे. ती भरून ठेवते ना तुम्ही तर सगळी भांडी आणून ठेवा. एक काम बरोबर करा. बरोबर पटापट तिथे दोन नसते भांडी भरतील तुम्ही तर आणून ठेवा. बर बर मग उरकल. पाणी भरायला 15 मिनिटं लय झाली. त्या लाईन खाल्ला होत नाही काय ग मग काय लावलंय लगेच निघाय पाहिजे मग. तेल लावलं म्हणून तर निघतंय. स्वामीनी काय बघती या स्वामीनी पोरगी लगेच बघती या स्वामीनी काय बघती र पाहिजे म्हणते. स्वामीनी 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 स्वामी मग काय नीट नको म्हणा अजय मी नाही खात लगेच. आ स्वामीला बसा ना तुमच्या मांडीवर. द्या लय चटणी बनवते 2च मिनिटात. म्हणजे मी बी जातो. तुम्हाला खाऊन जायचं दुपारच्या जेवाय काय बनवताय दुपार होय ये मटण होय आता चालू चालू हिचं झालं चालू आता. हा तर ही आमच्या स्वामिनीची आजी. स्वामींची आजी हाय म्हण स्वामी हाय म्हण हाय हाय हाक मार आजी आज हाक मार आज हाक मार. छान झालं तेवढं. त्या दिवशी म्हणती नंदाजे तुला चहा पे बोलावलं या. पांगरीची आजी कशी करते मी नाही तुझी आजी पोरगी पळून आली मग ती तुझ्याच आजीला बोलावती या. शेवटी मला जास्त त्याचं केलं शेवटी होय काय तर. असंच आहे. लेकराच्या लेकराला माया असते. लेकी तर नसती लय. हा, बारीक करून देते, भाजून देते तुला. मग कसं सांबर बनवणार आहे सांग की. हा? सांबर कसं बनवणार आहे. सांबर नाही शेंगदाण्याची चटणी फोडणी देऊ. अवघड आहे बाबा पुरीची लय. आणि कुकर टाकते तुम्ही भरून द्या आणून पाणी सगळं ठेवा भरून तिथे उतर पटापटा इथं आणून पाणी. मग लय नाही वेळ लागायचा. घासायची भांडी आवडली. घासूनच म्हणते की घासूनच बघायचं घासूनच बघायचं आणि घासून बघायचं. सोडा टाकल्यामुळे बरंच लवकर. आजीला बघायसाठी पुरी तकतकी चालली आहे. आता ती काय घेतलं तो शेंगदाणं त्याचं काय करायचं. कार्तिकची बायवा घालते. चटणी करता का सांबर करता चटणी सांबारला कुठं सांबार आपलं नाही होई बायनं करू चव गेल्या पण तुम्ही केल्या इडल्या की पुरल्या नाही त्या. आता अजून दोन करते. हे दोन झालं ना दोन झाली ही काय मग नाही भरपूर आहे ना. शेंगदाण्याची चटणी हो. मी टाकते ती जाळून ठेवताना पाणी ही करते मी भांडी करते. इश, इश. अवघड पप्पा तिथलं तुला तू कॅमेरामॅन करू कॅमेरामॅन. शेंगदाण्याची आमटी बनवायची चटणी करते शेंगदाण्याची सांबरला. स्वामीला उचलू माझ्याकडे. स्वामीने किती पप्पाला त्रास देते मोबाईल पाहिजे एवढ्या लहान वयात सवय लागली. काय नाही तू एवढं होणार आहे पप्पांगत दुसरं काय नाही. बघती तुझं लक्ष तेवढंच आहे. तुला बघती या हा तुला बघती या चटणी बनवायची चालली या मस्त. किती वेळ लागतो चटणी बनवायला. झालं शेंगदाणा भाजून घ्यायचं बारीक करायचं आणि मोहरी जिरी आणि मिरच्या बारीक करायच्या
आणि कढीपत्ता फोडणी द्यायची झालं. फोडून द्यायची हा द्यायची मोहरीची. आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. कढवायचं पाणी वगैरे काय नसतं. पाणी बिणी काय हा, तसलं काय शेंगदाणा टाकायचं. जावा मग. नाही. चला बाय.